नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये आमदार सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना रात्री मेडिकल करण्यासाठी आणण्यात आलेलं होतं। त्यानंतर केदार यांची प्रकृती बिघडली आणि ते या मेडिकल कॉलेजमध्ये भरती झाले। त्यांचा मुक्काम आता इथे वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तविली जात आहे। कारण काल ज्याप्रमाणे त्यांची तपासणी करण्यात आली, हृदयरोग तज्ञांनी त्यांची तपासणी केली, त्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांना आणखी आरामाची गरज आहे। मायग्रेन आणि घशाच्या संसर्गावर सुद्धा उपचार सुरू असल्याची माहिती ती पुढे येत आहे। आणि एकंदर जर आपण प्रकरण बघितलं तर 5 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर आमदार सुनील केदार जे आहेत ते या मेडिकल कॉलेजमध्ये भरती झाले आणि या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। एकंदर परिस्थिती जर बघितली तर शुक्रवारी ही शिक्षा सुनावण्यात आली। त्यानंतर शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सुट्ट्या असल्यामुळे त्यांना जामीन घेण्यासाठी जो अर्ज करायचा आहे तो मंगळवारी करावा लागणार आहे। त्यामुळे आता सुनील केदार यांचा मुक्काम मेडिकलमध्येच राहणार की काय अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।